मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे. मुंबई येथील उच्च न्यायालयाचा अधिकार या ठिकाणी वाहन चालक या पदाची जाहिरात आलेली होती आणि तुम्ही फॉर्म भरलेलाच असेल. तर यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही वाहन चालक पद आहे, एकूण टोटल जागा किती होत्या? तर टोटल जागा या ठिकाणी एकूण 11 जागा आहेत. तर या 11 जागासाठी एकूण अर्ज आले तरी किती आणि कशा पद्धतीने आता पुढची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता या व्हिडिओमधून क्लिअर होतील की स्पर्धा किती भरमसाठ मोठी आहे. तर पाहू शकता या ठिकाणी टोटल 11 जागा आहे आणि 11 जागा जरी असल्या तरी ही जागा जी आहे परमनंट आहे आणि या ठिकाणी पेमेंट्स तुम्ही पाहू शकता 29,200 ते 92,300च्या रेंजमध्ये आणि नियमाप्रमाणे जे काय असतील ते भत्ते त्यांना मिळतील. तर अशा पद्धतीने ही काय होते मित्रांनो, जाहिरात होती. आणि यामध्ये सुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे काय अर्ज आले त्या अर्जानुसार काय होणार आहे, शॉर्टलिस्ट लावली जाणार आहेत आणि जेवढे विद्यार्थी शॉर्टलिस्ट करतील तेवढ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी लेखी परीक्षा देता येणार आहे. त्याच्यामुळे स्पर्धा ही अतिशय कठीण आहे, टफ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं शॉर्टलिस्ट मध्ये नाव येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला तुम्ही जाऊ शकता आणि लेखी परीक्षा देऊ शकता. पण ही जी काही स्पर्धा आहे टोटल 11 जागेसाठी नेमकी स्पर्धा आहे तरी किती, नेमकी फॉर्म आले तरी किती? तर या अगोदर तुम्ही तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जी काही लिपिक या पदासाठी जाहिरात आली होती, तुम्ही जर त्याची तयारी करत असाल, यामध्ये टायपिंग असो वा लेखी परीक्षेची तयारी असो, सर्व सर्व तयारी तुम्हाला अगोदरपासूनच करावी लागणार आहे. त्यानंतरच पोस्ट तुमच्या हातामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे बेसिक लेवल पासून तयारी जर केली आपण तर पोस्ट आपल्याला मिळू शकते. तर यामध्ये तुम्ही जर लिपिक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर खास तुमच्यासाठी स्पेशल आपण लिपिक या पदासाठी क्वेश्चन सेट तयार केलेला टोटल 90 प्रश्नाचा क्वेश्चन सेट आहे. मराठी व्याकरण सोडलं तर बाकी सर्व परीक्षा तुमची इंग्रजीमध्ये होणार आहे. त्यानुसार आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहे आणि या अगोदरच्या क्वेश्चन सेटचा देखील त्याच्यामध्ये काय आहे समावेश केलेला आहे. क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी काढू. तसेच या ठिकाणी टायपिंगची देखील जर तुमची टायपिंग मध्ये अॅक्युरेसी नसेल, स्पीड जर वाढवायची असेल त्यासाठी देखील प्रॅक्टिससाठी आपण टायपिंग क्वेश्चन सेट तयार केलेला आहे. कम्प्युटर क्वेश्चन सेट देखील आपण तयार केलेले तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता. आणि सध्याचे नागपूर शिपाई पदासाठी तयारी सुरू आहे त्यासाठी देखील आपण क्वेश्चन सेट व्यवस्थित तयार केले, त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे वाहन चालक आहे या पदासाठी नेमके अर्ज आले तरी किती? कारण की आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, शॉर्टलिस्ट होणार आहे आणि जेवढे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील तेवढ्यालाच ही एक्झाम पुढच्या प्रोसेससाठी ते काय होतील, पात्र होतील. तर मित्रांनो टोटल 11 जागा आहेत आणि या 11 जागासाठी जवळपास 8,000च्या जवळपास फॉर्म आलेले आहेत. जवळपास म्हणजे पाहू शकता फक्त 11 जागा आहे आणि 11 जागासाठी स्पर्धा ही किती भरमसाठ वाढलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या 8,000 मधून तुम्हाला 11 पोस्टसाठी शॉर्टलिस्ट व्हायचे, फक्त शॉर्टलिस्ट. आणि जेवढे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील मग त्या पुढच्या प्रोसेससाठी ते सर्व विद्यार्थी पात्र असतील. म्हणून शॉर्टलिस्ट मध्ये नाव येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा या ठिकाणी 8,000 जवळपास अर्ज गेलेले आहेत 11 पोस्टसाठी. तर स्पर्धा ही अतिशय भरमसाठ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच काय करावं लागणार आहे, तयारीला सुरुवात करावी लागणार आहे. आता यामध्ये महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला अगोदरच एखाद्या बसचं तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिकीट काढून ठेवावं लागणार आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची बस आली तर त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट काय करावं लागणार आहे, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये जाता येईल. परंतु तुम्ही तिकीट वगैरे काही काढलं नाही आणि ज्यावेळेस बस येईल त्यावेळेस तुम्ही जर विचार केला मी तिकीट काढतो आणि बसमध्ये चढतो, तर असं नाही. अनेक लोक असणार आहेत, कॅन्डिडेट्स असणार आहेत की त्यांनी ऑलरेडी तिकीट काढून ठेवलेलं असणार आहे आणि फक्त ते वेट करत आहेत बसचं आणि आले की ते निघून जातात आणि तुम्ही तसंच त्या ठिकाणी राहतात. आता हे जे काही उदाहरण आहे ते सांगायचं म्हणजे की आपली तयारी सुरुवातीपासूनच असायला पाहिजे. टार्गेट आपला व्यवस्थित असेल, क्लिअर असेल, ध्येय क्लिअर असतील तर पोस्ट आपल्या हातामध्ये असू शकते. त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची. तर अशाच प्रकारचे माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑथेंटिक माहिती आपण प्रोव्हाइड करत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी देखील त्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल्स आहे, इन्स्टा आहे, हे सर्व कम्युनिटी चॅनल्स आपण तयार केलेले आहेत. प्रत्येक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर